ऐरोली घनसोली गोठवली परिसरात कडीकोंडा तोडून घरफोड्या होण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती। त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय एनपुरे, उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू धुमाळ, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक उन्मेष तिटे व पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण अधिकारी दीपक खरात व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारा आरोपी हा सराईत रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न केले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नूर आलम जियाल शेख उर्फ नूर आलम पंजाब शेख वय 25 कोपरखैरणे सेक्टर 19 परिसरातील तो मूळ गावी पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला शिताफीने पकडण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे। आरोपीकडून रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी 5 गुन्हे उघडकीस आले असून त्यावर भादीव कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सध्या अटक आरोपीला नूर आलम जियाल शेख हा पोलीस कोठडीत आहे। सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बोरवली, बांद्रा, ठाणे, विष्णुनगर येथे गुन्हा नोंद झाला आहे आणि येथील गुन्ह्यात कोर्टाने 4 महिन्याची शिक्षा ठोठावली असून शिक्षा उपभोगली आहे। याविषयी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू धुमाळ यांनी अधिक माहिती देताना सांगितले। रबाळे पोलीस स्टेशन येथे डे लाईट मध्ये घरफोडी करणारा आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटना होत होत्या। आम्हाला आमचे पोलीस कमिशनर साहेब भारंबे साहेब, जॉईंट कमिशनर साहेब एनपुरे साहेब आणि DCP आमचे पंकज डहाणे साहेब यांनी सूचना दिल्या होत्या की अशा गुन्हे ओपन करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या। दिनांक 17 तारखेला हा गुन्हा झालेला आहे 320/2024। त्याच्यामध्ये जे कंप्लेनंट आहेत ते गौरव कापडनीस आहेत, रेसिडेंट ऑफ गोठवली गाव। त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली आणि त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने, देवाच्या मूर्त्या, मोबाईल फोन, कॅश अशी चोरी झालेली होती। इमिजिएटली आमची DBची टीम PI थिटे आणि PI नायकवडी आणि आमचे दोन्ही DBचे अधिकारी API दीपक खरात आणि PSI दयानंद वनवे आणि त्यांची टीम इमिजिएटली जागेवर जाऊन तिथे जागेचं सगळी पाहणी केल्यानंतर तिथलं टेक्निकल ॲनालिसिस, CCTV फुटेज वगैरे चेक केल्यानंतर इमिजिएटली हा गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केलेला आहे हे डिस्क्लोज झालं आणि त्याच्या आधारे मग आम्ही हा जो आरोपी आहे तो रेसिडेंट ऑफ कोपरखैरणे आहे, तर तिथे ट्रॅप लावून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। ड्युरिंग इंट्रोगेशन त्याने 5 हाऊस ब्रेकिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत त्याच्याकडून आणि त्याने कन्फेस केलेला आहे। त्याच्याकडून आतापर्यंत 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने, छोट्या मोठ्या लहान अशा देवाच्या मूर्त्या, 8 मोबाईल फोन, असं जवळपास 8 लाखाचा ऐवज आम्ही रिकवर केलेला आहे। आणि सदरचा आरोपी त्याने 5 गुन्ह्यांची कबुली दिली जे रबाळे पोलीस स्टेशनचे गुन्हे आहेत हाऊस ब्रेकिंगचे, आणि 5 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत। आरोपीचा प्रिव्हियस अँटीसिडेंट आहे बांद्रा, बोरिवली हे मुंबईतले पोलीस स्टेशन आणि ठाण्यामध्ये पण त्याने विष्णुनगर पोलीस स्टेशनला असे गुन्हे केलेले आहेत। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये तो कन्व्हिक्टेड आरोपी आहे, त्याला 4 महिने शिक्षा पण झालेली आहे।
आणि हा आरोपी मूळचा मालदा पश्चिम बंगाल राज्य इथला आरोपी आहे हा. आणि पळून जाण्याच्या तयारीत असताना जरा उशीर झाला असता तर तो पळून गेला असता आणि मग आम्हाला शोधायला भरपूर मेहनत घ्यावी लागली असते. परंतु वेळीच आमच्या टीमने चतुराई करून त्याला जागेवर ताब्यात घेतलेलं आहे, ट्रॅप लावून ताब्यात घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे 5 गुन्हे आम्ही ओपन केलेले आहेत.